हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा। तर आजचा दिवसाचा रुटीन तुमच्यावर शेअर करणार आहे। खूप छान असा आजचा हा ब्लॉग होणार, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। तर काय झालं माहिती आहे का, सकाळी चहा बनवल्यानंतर गॅसच्या शेगडीवरती चहा होतो गेलेला होता आणि मग काय करतो आपण प्रत्येक वेळेस कापड घेतो आणि कापडाने पुसायला लागतो। पण मला खरं सांगते अजिबात आवडत नाही की कपड्याने पुसायला। कापड आपण तसंच ठेवतो, असं नाही की साबणाने वगैरे धुतो असं पण नाही आहे। तर कापड आपण तसंच ठेवतो आणि त्या कपड्याचा इतका घाण इतका वास येतो अख्ख्या किचनमध्ये, मग आहे ते पण काम करायला मूड राहत नाही। तर घासणीची असते बघा आपली स्पंजची, त्याने डायरेक्ट मी अशा पद्धतीने ते साफ करून घेत आहे। कारण की घासणी कसं असतं, आपण त्याला परत लिक्विड सोप वगैरे साबण लावतो त्यामुळे त्याला वास बिलकुल राहत नाही। आणि स्पंजची घासणी शक्यतो मी वापरते आणि त्यानेच मी व्यवस्थित असं पुसून घेत आहे, म्हणजे वास येणार नाही। अजिबात वास येत नाही का, दूध जरी ओतू गेलं ना तरी पण ही स्पंजची घासणी असतेच माझी ह्याच्यामध्ये। तर त्या घासणीने मी पुसून घेत असते आणि सॉफ्ट असं त्यामधले गॅसची शेगडी आहे ना ती पण खराब होत नाही। त्यामुळे मी शक्यतो तरी असं करते ना, त्या कपड्यांचा खूप वास येतो। तर दसरा आता आपल्या जवळच येत आहे, घट बसतेलच आपल्या 8-10 दिवसामध्ये। पितूर पर्व असतं ना आपलं, ते पण सुरू होणार आहे, झालेलंच आहे आता, आमचं पण आहे आता गुरुवारी। आता मला ते पण करायचं आहे बघा, खूप सारं काम पडलेलं आहे। आणि सकाळी काय झालं होतं की जे काही आपलं कटिंग बोर्ड आहे ना ते पण आता मी साफ करून घेत आहे। आणि बटाटे वगैरे उकडलेले बटाटे जसं आपण कट करतो ना त्याला मग घासणीच व्यवस्थित असं कटिंग बोर्ड आपल्याला कट करून घ्यावं लागतं। दसऱ्याची कामं आता मी सुरू केलेली आहेत। तोपर्यंत मला झाला सकाळचा टिफिन थोडा झालेलाच होता, तर मला वरण भात, आम्हाला तनिष्क कसं आता घरी स्टडी करतो ना तर त्याची एक्झाम जवळच आलेली आहे, त्यामुळे त्याला दुपारच्या जेवणामध्ये कंपल्सरी भात वरण लागतो। त्यामुळे आता पहिला मी भात वरण वगैरे लावून घेणार आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट पण मला शेअर करायची की आता दसरा सुरू झालेला आहे की दसऱ्याचे खूप छान असे ब्लॉग पण येणार आहेत। आणि कशावरती तुम्हाला नेमकं किचन साफ करणं म्हणा, हार्ड डाग जे पडतात त्याच्यावरती ब्लॉग आणू का, कशावरती कपडे आपले मोठे कसे तुम्ही वॉश करता वगैरे त्याच्यावरती ब्लॉग तुम्ही मला सांगा कमेंट करून, कशावरती मी ब्लॉग केला पाहिजे वगैरे। त्यानंतर बघा इथे आता मी भात वगैरे लावून घेत आहे। साधा सिंपल जे रोजच्या ह्याच्यात असतो ना तोच भात मी लावून घेत आहे। आणि दसऱ्याची कामं तर आपल्याला सगळ्यांना करावे लागतात। आमच्याकडे तर अगदी सुरुवातीपासून माझ्या सासूबाईंनी सांगितल्यापासून मी कंपल्सरी करते। आधी घट वगैरे नसायची माझ्याकडे, पण आमचे सासरे एक्सपायर झाल्यापासून मग मी घट वगैरे बसवायला लागलेले आहेत। 9 दिवसाचा नवरात्रमध्ये उपवास पण मी करते। त्यानंतर बघा रोजच्या ह्याच्यामध्ये बघा आता नवरात्रामध्ये तर कसं होतं, वेगवेगळ्या रेसिपी आपल्याला तुम्हाला मी शेअर करत असते। दरवर्षी माझ्या नवरात्रामध्ये वेगवेगळ्या रेसिपी तुमच्या मी शेअर केलेल्या असतात। रोजच्या जीवनाचं रुटीन कसं असतं माझे नवरात्रामध्ये तो तुमच्यावर शेअर करत आहे। माझे घट कशा येतात, माझी सासरची पद्धत कशी आहे हे तुमच्यावर मी शेअर केलेलं आहे गेल्या वर्षीच। त्यानंतर इथे मी कुकर लावलेला आहे। तुम्हाला एक गोष्ट मला विचारायचं आहे की आपण हे जे काही कुकर लावतं बघा, मागचा तर एक शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलेच आहे कुकरची कशी गंमत झालेली होती। त्यानंतर बघा मला एक ताईची कमेंट आली होती, तुम्ही हळद आणि तेल त्यामध्ये घाला डाळ शिजताना की कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही। पण खरं सांगते बघा, त्यामध्ये मी हळद पण घातली, तेल पण घातलं, मीठ फक्त घातलेलं नाही आहे, तरी पण कुकरमधून पाणी आलं। कमीत कमी पाणी घातलं तरीसुद्धा हे कुकरमधून पाणी बाहेर येतं। मला नाही समजत, मला खरं सांग कुकर लावायची इच्छाच होते, मी खूप घाबरले। तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ बघितलं नसतं, बघून घ्या काय झालं होती अपघात माझ्याबरोबर। पण डाळीसाठी मला कुकर लावावं लागतं। भात तसंही मी पहिल्यापासून पातेल्यातच लावते, मला सवय लागलेली आहे। पण मला प्लीज सांगा कोणीतरी फ्रेंड्स की मला कुकरमधून पाणी का बाहेर येतं, कारण माझं काम परत वाढतं। मग सकाळच्या चहाचं ते साफ केलं, नंतर आता हे सुद्धा पूर्ण गॅसवरती सांडलेलं मी साफ करून आलेले आहे। सगळं गॅस दोन्ही बंद केलेलं आहे, दसऱ्याची कामं सुरू केलेली आहेत। आणि मला दसऱ्याला ॲक्च्युली कधीच कोणाची हेल्प म्हणजे सासूची कधी हेल्प भेटलीच नाही आहे। तर माझ्या सासूबाई आहेत 75 वर्षाच्या, त्यांनी आधी पण कधी हेल्प केली नाही, आता पण नाही आहेत। त्यामुळं मी स्वतः सगळं दसऱ्याची कामं करते आणि मला खरं सांगा योग्य वाटतच नाही। माझ्या सासूबाईंना पहिलं पण काम सांगायला आवडत नव्हतं, आताही आवडत नाही आहे, मी स्वतःच करते। तर असं वाटतं की बऱ्याच जणांना की एवढं मोठं घर आहे, कसं तू एकटी साफ करते, दसरा कसं करणार सगळं मॅनेज तू। पण मला सवय लागलेली आहे, अगदी मुलं लहान होती ना तेव्हासुद्धा मी एकटीच करत होते, आताही एकटीच करते, त्यामुळे मला काहीच वाटत नाही सगळ्या गोष्टीचं। आणि 75 वर्षाच्या माझ्या सासूबाई आहेत, त्यांना काम सांगणं माझ्या दृष्टीने तर योग्य वाटत नाही खरं सांगायचं झालं तर। तसंही दसऱ्याची कामं आहेत, आणखी 10-15 दिवस आहेत आपल्याला घट बसण्यासाठी, त्यासाठी आपल्याला वेळ पण आहे भरपूर, आपण करू शकतो रोज थोडी थोडी कामं तर होऊन जातात।
म्हणजे आपण कशा पद्धतीने काम करतो, कसं मॅनेजमेंट करतो. आता बघा सध्या पुण्यामध्ये ना ऊन पडलेलं आहे, तर ऊन पडलेलं आहे म्हणल्यानंतर मी पटपट सगळे हांतरून पांघरून धुवायला काढलेलं आहे. तसे आपण मशीनला लावतो, कोणी हाताने धुवायला बघत नाही. आता हल्लीच्या पोरी म्हणा आपण सगळेच हाताने धुवत नाही, पण गावाकडे वगैरे पायाने तुडवले वगैरे जातात. आता तुम्हाला पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये दिसेलच मी पण पायाने तुडवते, पुण्यात राहून सुद्धा पायाने तुडवते कपडे वगैरे, कारण पर्याय नसतो. कधी कधी काय होते मशीन आपल्या मशीनमध्ये मोठमोठ्या रजाया बसत नाहीत आणि बाहेर देत होते मी आधी, पण ती रजाई कशा होतात माहिती आहे का, वापरण्यात अजिबात येत नाही. आणि त्या रजाई घेऊन मला पश्चाताप झालेला आहे. ऑनलाईनच घेतलेल्या आहेत बघा, ते मोठमोठ्या हॉटेल्समध्ये वगैरे असतात बघा तशा रजाई, तशा मागवल्या होत्या. ते घेऊन तर मला पश्चाताप झालेलाच आहे. पण आता काय घेतलं तर ते दरवर्षी एकदा धुवावंच लागतं, वापरण्यात तर येत नाही. कोणी पाहुणे रावळे आले तरच वापरण्यात येतं ना, तिथे तशीच पडलेली असते. पण तशी जरी पडली तरी पण आपल्याला वॉश करावंच लागते दसऱ्याला. त्यानंतर वगैरे डस्टबिन वगैरे सगळं मी वॉश करून ठेवलेलं होतं, कारण की वाळलं नाही व्यवस्थित डस्टबिन, कारण कामं भरपूर असतात बघा, काही ना काही राहतं. तसं मी स्टेप बाय स्टेप काम करायला घेतलं. पहिला निमितची रूम पूर्ण साफ करून घेतली. निमितची रूम पूर्ण साफ झाल्यानंतर तिथे म्हणलं सगळे पांघरून हंतरून जे काय आपण धुवून ठेवणार आहे ना, ते पटपट निमितच्या रूममध्ये ठेवता ह्यासाठी. तर भरपूर असं हंतरू पांघरू आहे, म्हणजे 20-25 जरी लोक माझ्या घरी आले ना, तेवढं हंतरू पांघरू शिल्लक ठेवलेलं आहे मी घरात. आता हे मामाअर्थचं मी प्रोडक्ट मागवलं होतं माझी रोजची डेली यूजची. तिथे सनस्क्रीन जे क्रीम आहे ना, खूप छान असे प्रोडक्ट्स आहेत बघा. आणि हे काही प्रमोशनचं वेगळं व्हिडिओ नाही आहे, मी वापरते गेले 4-5 महिने झालं, मला खूप छान हे झालं. आणि हे बघा गणपतीचं डेकोरेशन सगळं साहित्य केलं. पिना आपल्याला भरपूर लागतात बघा, ते निमिषनं आमच्या मम्मा तुझ्यासाठी मी गळ्यातलं बनवलं. मी सगळ्या पिना काढून डायनिंग टेबलवर ठेवलं होतं, तर त्याने असं गळ्यातलं बनवलं. तर म्हणलं चला तुम्हाला घालून दाखवते, माझ्या लेकराने एवढं छान गळ्यातलं बनवलं आहे. मी लारे चिकू हे टोचेल मला, नाही मम्मा टोचत, तू एकदा घालून बघ. तर मी त्याला हा व्हिडिओ पण दाखवला की बघ मी घातलेलं वगैरे आहे, छान दिसतंय खरं तर, पण टोचायची भीती वाटते. मग आता ते काढून वगैरे ठेवते. खूप छान बनवलं आहे, थँक्यू सो मच माझा निमिष. चला आता हे ठेवून घेते आणि त्यानंतर बाकीचे कामे बघा. आपल्या गणपतीचे डेकोरेशनचं जे काय होतं बघा, आपला जो काही रॉकिंग गणपती होता ना, त्याच्या खालचं जे डेकोरेशन ते ठेवून घेतलं. बाकीचं डेकोरेशन साहित्य भरपूर असं पडलेलं आहे बघा. आणि काय झालं की मिठाई वगैरे भरपूर आले होते, कारण खूप सारे लोक आले होते घरी, इन्व्हाइट केलेलं होतं त्यांना गणपती दर्शनसाठी. व्हिडिओ खरं जमला नाही मला, तर खूप छान आपला ब्लॉग झाला असता असो. कारण की कसं होतं, कामच एवढं असतं ना, घरात कोणी येणार म्हणलं ना काम भरपूर असतं, त्यामुळे व्हिडिओ शूट करायचं म्हणजे नाकी नऊच होतं माझं. प्रत्येक वेळेस ते तसं होतं, कारण घरात कोणी कम्फर्टेबल नसतं. माझ्या स्वतःच्या घरातले कोणी कम्फर्टेबल नसतात व्हिडिओमध्ये येण्यासाठी. मग कसं असतं, कोणी कम्फर्टेबल असतं करत असते व्हिडिओ ना, तर त्यांनी शूट केलं असतं, मग मी दाखवलं असतं तुम्हाला. पण काय मला दाखवतच येत नाही बघा, असं झालेलं आहे. आता मी काय केलेलं आहे माहिती आहे का, देवाची ते जे काय आपलं रोजचं म्हणजे वर्षभरात बेसिक जे गोष्टी लागतात ना, त्या मी देवाची ते 2 कप्पे करून ठेवलेले आहेत. तिथे सगळं साहित्य ठेवलेलं आहे. आणि निमितच्या वरचे जो लॉफ्ट आहे ना, पूर्ण रिकाम आहे, कारण की इतकं स्टोरेज केलेलं आहे ना निमित. तिथं मग मी सगळं जे काही डेकोरेशन साहित्य वगैरे आहे ना, ते निमितची खेळणी जुनी, खूप सारी खेळणी खूप छान कंडिशनमध्ये आहेत ना, मग मला ना टाकून द्यायचं म्हणजे कोणाला द्यायची पण माझी इच्छा झाली. तसं पण आम्ही स्कूटर म्हणा भरपूर साहित्य दिलं होतं इथून शिफ्ट झाल्यानंतर. तर आता जे काय आहे ना, ते बॉक्स मी वरून काढलेलं आहे, खाली ठेवलं होतं. 10 दिवस मग राडा पडतो ना, त्यामुळे मी वरतीच ठेवून ठेवलं होतं. आणि त्यानंतर बघा हे जे काही डेकोरेशनचं साहित्य ना, सगळं त्या बॉक्समध्ये मी आता व्यवस्थित असं पॅक करून ठेवणार आहे. कारण का होतं माहिती आहे का, बॉक्समध्ये ठेवलं नाही काचेच्या वस्तू वगैरे व्यवस्थित राहतात, बॅगमध्ये ठेवलं तर मग ते नाही व्यवस्थित राहत. त्यामुळे शक्यतो असे जे जाड बॉक्स असतात ना, त्यामध्ये ठेवून घेते. हे बघा सगळं ठेवून घेणार आहे मी. आणि इथं ॲमेझॉनचं पार्सल पण आलेलं आहे. ते पण पार्सल ॲक्च्युली काय झालेलं आहे की मी पॅन्ट जी साईज मागवली ती 34, माझी ॲक्च्युली जीन्स वगैरे 34 लागतं, पण मी 34 मागवले, तर मला ॲक्च्युली ती बसतच नाही आहे. मग मी आता 32साठी एक्सचेंज म्हणजे कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर हे सगळं बघा साहित्य मी आता बॉक्समध्ये ठेवून वगैरे घेत आहे. दसऱ्याची कामं स्टेप बाय स्टेप करा. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करेन की मी कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप काम करते आणि पटकनी काम कसं होईल हे बघायचं बघा. चांगलं स्वच्छ आणि पटकनी कसं होईल, कारण की सगळा राडा काढा आणि मग ते ठेवत बसा, असं करण्यापेक्षा ना कधीच करायचं नाही. मी तुमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करणार आहे. आणि हे बघा मी ऑनलाईन मागवलेलं होतं ही शोची वस्तू, ह्या बॉक्समध्ये बसते का बघत होते. मी इतकी वेडी ना, ह्याचा जो बॉक्स होता ना, मी त्याच गणपती डेकोरेशनच्या वेळेस मी टाकून दिला. आणि तो टाकून दिल्यामुळे आता मला प्रश्न पडला की मी ते शोचं पीस मी कुठे ठेवू. आणि ते वर चढली ती मला एकदम लास्ट आठवलं बघा, लास्ट टाईम ना मी इथून अशी
काय झालं तर माझा पाय सटकला होता, त्यामुळे मी पडली होती. मला ते एकदम आठवलं. मी तुमच्याकडे बघून म्हणजे कॅमेऱ्याकडे बघूनच हसत होते की कारण की एकाची कमेंट आले, तुम्ही खूप जाड झालायत मॅडम, त्यामुळे तुम्ही पडलात, तुमचं वजन कमी असतं ना, तुम्ही पडला नसता. अशी होती. मला ते आठवलं, मी कॅमेऱ्याकडे बघून हसले. खरं तर आता हे जो काही बॉक्स मला भेटत नाही, तो कचऱ्यात गेलेलाच आहे, त्यामुळे मी तसंच व्यवस्थित ठेवून घेणार. तसंही खूप अशी काही तिथे लॉफ्टमध्ये ना काही ठेवलेलंच नाही आहे मी, म्हणजे खूप कमी साहित्य आहे. नंतर आमच्या चिकूचे जे काही खेळणी आहेत ते बघा, आणि हे बघा त्याचे गनचे सगळे माझ्याकडे ॲक्च्युली मी खाली ठेवताना ना एकदम माझ्याकडनं ते पडलं, आणि आता ते सगळं मी पहिल्यांदा भरून घेते. आणि बरेचसे कमेंट पण येतात बघा, तुमच्या सासूबाईंना बोलून घ्या कामासाठी कोण बोलून घेतं का हो, तुम्ही बोलून घेता का असं तुमच्या सासूला वगैरे? मला नाही योग्य वाटत. मला स्वतःला आवडतं म्हणजे काही सण फेस्टिवल असतं सेलिब्रेट करायला, आणि ते कधीतरी तसंही मावशी असतात हेल्पला वगैरे, पण मला असं योग्य वाटत नाही आहे सासूबाईंना कामासाठी वगैरे बोलून. सासूबाई माझ्या आता 75 वर्षाचे आहेत, फक्त कामासाठी त्यांना बोलवून घ्यायचं. आता खरं तर गणपतीला येणार होते, तर त्यांचं कॅन्सल झालं, तर नक्की ते दिवाळीला येतील बघा. मग दिवाळीला आल्यानंतर तुम्हाला माझे सासूबाई वगैरे दाखवेन. खरं 1-2 ब्लॉगमध्ये माझ्या मायाचे सासूच्या ब्लॉगमध्ये माझ्या सासूबाई दिसतेलच तुम्हाला. तर निमित्त आमच्या चिकडूचे ना खेळणीवरती ठेवून घेतले मी, आणि त्यानंतर तुमच्यावर मी आता शेअर करणार आहे मामाअर्थचं प्रोडक्ट मी काय मागवलं आहे ते, कारण की मला ते खूप उपयोगी पडलं काय ते मामाअर्थचं प्रोडक्ट. खूपच म्हणजे माझ्या स्किनमध्ये मला फरक जाणवला, म्हणून मी पुढे कंटिन्यू ठेवलं. आधी मी काय केलं होते, मामाअर्थचं प्रोडक्ट मी इथलं आमची तेच मी जिथे राहते ना पुण्यामध्ये, तिथे एक शॉप आहे कॉस्मेटिक्सचं, तिथून मी ऑर्डर केलं होतं. तर मग नंतर त्याला एक ॲप आहे मामाअर्थचं, तिथून मी ऑर्डर केलं. खरं तर असं म्हणजे तिसऱ्यांदाच आलं आहे, कारण 2 वेळा मी शॉपमधून घेतला, तर तिसऱ्यांदा ऑनलाईन मागवलेला आहे. नाही बहुतेक एकदा मी पहिल्यांदा शॉपमधून, नंतर ॲमेझॉनवरून, आता मामाअर्थच्या साईटवरूनच डायरेक्ट मागवलेला आहे. तर खूप छान असा हा फेस वॉश आहे. त्यानंतर हे मामाअर्थची सनस्क्रीन क्रीम आहे. तर तुम्हाला जर हवे असेल तर सांगा, मी तुम्हाला त्याची लिंक पण देईन. चला तर मग आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि कमेंट करताय ना नक्की चांगली कमेंट करा, म्हणजे कसं होतं प्रोत्साहन मिळतं आपल्याला छान ब्लॉग करण्यासाठी, मला जे काही येते तुमच्यावर शेअर करण्यासाठी, आणि तुम्हाला काय येतं ना ते पण मला शेअर करत चला. ओके, बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.